Headlines. प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात. नाशिकमध्ये शुभांगी पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज शेवटची सुनावणी. आठवड्याभरात निवडणूक आयोग निकाल देण्याची शक्यता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय खासदारांची बैठक. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री गावामध्ये बंजारा समाजाचा महाकुंभ मेळावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि योगगुरू रामदेव बाबा राहणार उपस्थित. ठाण्यात पुन्हा राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत रंगलं बॅनर वॉर. नाराज एनसीपी नगरसेवक शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चेनं तापलं राजकीय वातावरण. रोहिओमधील भ्रष्टाचाराबाबत न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर बीड जिल्हा प्रशासनाला जाग. मजुरांच्या ऑनलाईन हजेरीला सुरुवात. बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले. पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप. काँग्रेसकडून विरोधी पक्षातील 21 पक्षांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण. संत तुकाराम महाराजांबद्दल बागेश्वर महाराज बरळले. राज्यभरातून संताप व्यक्त. बदनामीवर निषेध नोंदवत माफी मागण्याची केली मागणी. मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस. मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर वंदे भारतला 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा. शिवाईला मिळणार पर्यावरणीय साज. शून्य प्रदूषण करणारी शिवाई हिरव्या छटांमध्ये रंगवण्याचा निर्णय. मार्चमध्ये नव्या बसमधून प्रवास शक्य. आणि सर्वसामान्यांचा नाश्ता महागणार. पोह्यांच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची वाढ. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे दर वाढले.